जर तुम्हाला डायबिटीज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वाढलेली शुगर ही फक्त आपल्या इतर शरीरालाच नाही तर दातांना व हिड्यांनाही नुकसान देऊ शकते. डायबिटीजमध्ये शरीराची इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता कमी होऊन जाते व त्यामुळे आपल्या तोंडामध्ये इन्फेक्शन बॅक्टेरिया लवकर वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ब्रश करताना हिड्यांमधून रक्त येणे, हिड्यांना सूज येणे, हिड्यांमधून पू येणे किंवा दात हलणे, तोंड कोरडे पडणे किंवा तोंडाची दुर्गंधी येणे यासारख्या समस्या आपल्याला होऊ शकतात. हे सर्व अनियंत्रित डायबिटीजचे पण लक्षणे असू शकतात. अशा व्यक्तींसाठी नियमित शुगरची व दातांची तपासणी करून घेणे खूप जास्त गरजेचे आहे. योग्य पद्धतीने ब्रश करणे, फ्लॉसिंग करणे म्हणजेच तोंडाची चांगली स्वच्छता ठेवणे आपण ही वाढणारी शुगर कंट्रोल करू शकतो व भविष्यातील गंभीर आजार आपणास टाळता येऊ शकतात. जर तुम्ही किंवा परिसरात कोणी डायबिटीजचे रुग्ण असेल तर दातांच्या काळजीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण हेल्दी शुगर म्हणजेच हेल्दी स्माइल.